ज्या ज्या वेळी अमर क्रीडा मंडळ असेल कासनेकर प्रकाश पाटील साहेबांच्या ऑफिसपर्यंत पोहोचले त्या त्या वेळेस निश्चितच ती मदत या कासनेकरांना मिळालेली आहे. मागील वर्षीच आपण पाहतात जो कॉन्क्रीट रस्ता 1 करोड रुपयाची भरीव निधी आपल्या गावासाठी आदरणीय पाटील साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या निधीतून आम्हाला मिळाली. धन्यवाद साहेब. असंच प्रेम अशीच कृपा आम्हा कासनेकरांवर आम्हा अमर क्रीडा मंडळावर राहू देत हीच अपेक्षा. तर आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. आदरणीय आमचे नेते मुख्य मार्गदर्शक प्रकाशजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करतो. अमर क्रीडा मंडळाचे आमचे अध्यक्ष रामदासजी शेळके साहेब तसेच कार्याध्यक्ष नानाशेठ गोंदली यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. आपल्या आदरणीय व्यक्तिमत्वाचं सन्माननीय मी मडके सरांना विनंती करेल आपण पुढील जबाबदारी सांभाळा. धन्यवाद. खरं तर क्रिकेटच्या मैदानावर सचिनकडून बॅट हातात घेतल्यासारखं आहे ते, परंतु हे प्रेम आपलं आहे की आम्हाला तुम्ही संधी देता. या ठिकाणी हातमाग उद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष अर्थात राज्यमंत्री दर्जाचे या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान प्रकाश पाटील साहेब यांचं स्वागत आहे. सन्माननीय आमदार साहेब खऱ्या अर्थाने आपल्या गावच्या अगदी शेजारी आणि आपल्या गावावर निरातिशय प्रेम ज्यांचं आहे ते सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत मंडळाच्या वतीनं होत आहे. अर्थातच अमर क्रीडा मंडळ कासने हे केवळ नाव असलं तरी कासने गावातील प्रत्येकाला हे मंडळ माझं आहे असं वाटतं, कारण केवळ क्रिकेटच्या स्पर्धा न भरवता आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, वह्या वाटप असेल किंवा गरजूंसाठी अन्नदान असेल, अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांची मांदियाळी करणारं. मगाशी सचिनजींनी सांगितलं की पायाखालच्या जमिनीला आकाशाचं वेड लागलं आणि बघता बघता एका बीचं केवढं मोठं झाड झालं. सुरुवातीला लावलेले या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले. आगमनम परमभूषणम करीतो आम्ही सुस्वागतम. सन्माननीय आमदार साहेबांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्यांसाठीच आयुष्याची उधळण करणारं दातृत्ववान व्यक्तिमत्व समाज कल्याण न्यासचे सर्वेसर्वा सन्माननीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांचं या निमित्ताने स्वागत होत आहे. सन्माननीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत करत असताना ऐसा कहते पेड़ पौधों को शोभा आती हरी भरी डालियों से, और आमदार साहब जी का स्वागत करने में मजा आएगी आपकी जोरदार तालियों से. जोरदार टाळ्यांचा गजर आपण करतच राहणार आहेत. अध्यक्ष समाज कल्याण न्यास सन्माननीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब, शरदजी हलके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत होत आहे. समाज कल्याण न्यास ही खऱ्या अर्थाने एक करण्यासारखं उदार असं पात्र ठेवलेली एक न्यास आहे. त्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम वर्षभर चालवले जातात. मगाशी डॉक्टर सोन्या पाटील साहेब सहज म्हणाले की 26 जानेवारीला वाटप करणारे भरपूर असतात, पण समाज कल्याण न्यास मात्र वर्षभर असं कार्यक्रम करत असतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर भास्करजी भोईर साहेब शिक्षणप्रेमी सदस्य. ओके यानंतर लगेचच जिल्हा परिषद शाळा कासने येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप लगेचच करण्यात येते. मी सचिनजींना विनंती करतो की आता आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना अरेंज करतोय, तुम्ही पुढील सूत्र सांभा. धन्यवाद आदरणीय मडके सर. आता आपण शालेय क्रीडा शालेय शिक्षण साहित्याचं आपण वाटप करणार आहोत. ज्यामध्ये चेस आहे, बुद्धिबळ आहे, जसं कॅरम आहेत, वया आहेत, बॅग आहेत, लुडो आहे, दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी दोरी आहे. हे सर्व साहित्य आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना नेते तसेच आदरणीय शांताराम मोरे साहेब भिवंडी हॅट्रिक आमदार यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. बॅडमिंटन, चेस, लुडो, आदरणीय प्रकाश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे सर्व शालेय शिक्षण साहित्याचं क्रीडा साहित्याचं वाटप आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून केलं जाईल. नेहमीच शाळेसाठी काय कमी पडतं याची अमर क्रीडा मंडळ आणि संपूर्ण गाव नेहमीच विचारपूस करत असतं. आणि आता इथे मात्र शालेय क्रीडा साहित्याचं वाटप आदरणीय शांताराम मोरे साहेब, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, सोन्याजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे संपूर्ण साहित्य
देऊन आमच्या जिल्हा परिषद शाळा कासनेच्या सर्व विद्यार्थी शिक्षक वृंदावन यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आणि आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब पुढचं आदरणीय विनंती असेल बॅग आणि वह्या चेस बॅडमिंटन द्यायचं आहे. दोरीवरच्या उड्या खेळण्यासाठी मॅच थोडं थांबवायची आहे. पंच दोन टाळ्या वाजवा मित्रांनो. हे सर्व मुलं आनंदी झालेत कारण उद्यापासनं या हे जे शालेय क्रीडा क्षेत्रातील साहित्य आहे त्याचा आनंद घेतील हे संपूर्ण विद्यार्थी. स्वागत करतायत छोट्या आमच्या प्रेक्षकांचं. यानंतर बॅग आणि वह्या या सुद्धा द्यायच्या आहेत. चला या लुडो चेस संपूर्ण शालेय क्रीडा साहित्य अमर क्रीडा मंडळाकडनं आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी देण्यात येत आहे. हे आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, आदरणीय शांताराम मोरे साहेबांच्या शुभ हस्ते, तसेच आदरणीय डॉक्टर सोन्या पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देऊन त्यांना गौरवण्यात येते. मंजू मॅडमचं शुभ आगमन झालंय. वेलकम. या बॅग आपण पाहू शकता एस के ग्रुप समाज कल्याण नॅचच्या माध्यमातून डॉक्टर सोन्या पाटील साहेबांच्या यांच्या माध्यमातून या बॅग आणि वह्या देऊन खऱ्या अर्थानं ह्या व्यासपीठावरनं जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत आहे. डॉक्टर सोन्या पाटील साहेबांच्या माध्यमातून हे संपूर्ण वह्या जिल्हा परिषद शाळेला देण्यात येत आहेत. धन्यवाद आदरणीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब. धन्यवाद. खूप चांगलं सहकार्य सर्वांचं. आणि या स्पर्धेला तन मन धनाने संपूर्ण बक्षीस आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. 2 मिनिटं आदरणीय साहेबांना मी विनंती करेल आमच्या संपूर्ण अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून की आपण आम्हाला अमर क्रीडा मंडळाला मार्गदर्शन करावं. अमर स्पोर्ट्स कासने, अमर क्रीडा मंडळ कासने शालेय विद्यार्थ्यांच्या साहित्याच्या वाटपाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय लोकप्रिय हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे, सन्माननीय समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष सोन्या पाटील साहेब, सन्माननीय दलवी, सन्माननीय भोईर, भगवान भोईर, अजून काय सचिन गोंधली सर कुठे गेले? हा या नानाशेठ गोंधली. भोईर पुढची नावं नाही बोललो तर चूक तुमची आहे. तर सन्माननीय व्यासपीठ पूर्ण अख्ख्या पुऱ्या कासण्या गावाची नावं घ्यायलाच पाहिजेत. कारण इतक्या वर्षामध्ये
आपल्या सर्वांना मी पाहिलेलं आहे, इतके वर्ष आपल्यासोबत राहिलो. माझं भाग्य आहे का आपल्यासोबत जोडता आलं मला. कारण जिथे विचारांची देवाणघेवाण होतं, जिथेशा लोक आपल्या गावासाठी, विद्यार्थ्यांसाठी, खरं म्हणजे भोईर आपल्या गावचं मनापासून अभिनंदन करतो. इथे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, CA झाले, वकील झाले, आपण त्यांना प्रोत्साहन दिला. आणि या UPSC MPSCला सुद्धा आपण आता पुढची तयारी जी आहे ती तशी होवा, जेणेकरून या गावातनं IAS होईल, IPS होईल, IFS होईल, अशा स्वरूपाचा प्रोत्साहन कारण आपल्याच गावाकडनं अपेक्षा ठेवू शकतो. हे क्रिकेटच्या बरोबर भगवानला क्रिकेट बरोबर हे सगळे उपक्रम जे आहेत ते सुद्धा करावा. आणि समाजाची बांधिलकी म्हणून आपण जे करतो, सोन्या पाटील बोलले विद्यार्थ्यांचं हे साहित्य बरोबर आहे. सोन्या पाटील अख्खा वर्षभर हे सगळं समाजकल्याणच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो. पैसे कुठून? सोन्या पाटील माझा आशीर्वाद म्हणतो. सोन्या पाटील आपल्या कर्तृत्वाने, आपल्या घामा मेहनतीने, आपलं केलेल्या काबार कष्टातनं, कमवलेल्या पैशातनं लोकांची सेवा करतो. ही मोठी गोष्ट आहे. तुझं अभिनंदन करतो. अनेक लोक तुझ्यासारखी असायला पाहिजेत. कारण हे समाजसेवेचं जे व्रत आहे या माध्यमातून अनेक लोकांचं ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्याकडे खूप काय आहे, त्यांना काय फरक पडत नाही तुम्ही काय दिलं आणि नाही दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर पण तुम्हाला जाणवणार नाही. परंतु ज्याला खरी गरज आहे त्याच्या चेहऱ्यावर जाणवेल आणि त्याच्या कुटुंबालाही ते जाणवेल. त्याच्यामुळं दानसुद्धा दानत आहे तोच दान देऊ शकतो. आणि म्हणून या दानदात्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्याकडं विद्या आहे, विद्याचं ज्ञान आहे, इतरांना घडवू शकतो, इतरांच्या मुलांना प्रोत्साहन देऊ शकतो. हेही काम भास्कर भोईर करत आहे. तर याच्यामुळं अमर क्रीडा मंडळाला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व क्रिकेटच्या खेळाडूंना शेवट प्रत्येकाचा आनंद कशामध्ये आहे, भगवानचा आता या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये किती त्याला रस आहे मला माहिती नाही, पण मी जबरदस्ती केल्यामुळं कदाचित पण क्रिकेट हा त्याचा क्रिकेटबद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. शेवट तुम्हाला समाधान कशात मिळतो हे तुमच्यावरच अवलंबून असतो. त्याच्यामुळं ठीक आहे, खेळाच्या माध्यमातून काय मिळतो त्याच्यापेक्षा फिट राहत आहेत, निरोगी राहण्यासाठीचं जे आहे तो एक साधन आहे. आणि म्हणून कबड्डी असेल, या वेगवेगळे खेळ आहेत त्याच्याने तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मिळतो. आजच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला त्याबद्दल अमर क्रीडा मंडळ, त्याचबरोबर समाज कल्याण न्यायाचे अध्यक्ष सोन्या पाटील आणि इकडं आमदारांचं पण काहीतरी दिसतो. तर अजय अरे मी अनाऊन्स करतो ना आमदार, प्रत्येक ठिकाणी असंच कर म्हणजे झालं. अजय तू हाच उपक्रम चालू ठेव. तर जिथे जिथे अशा स्वरूपाचं जे काय उपक्रम होतील तिथे आमदार शांताराम मोरेंनी त्यांना खारीच्या वाटेने सुद्धा सहकार्य आपला योगदान द्यावा. दान दिल्याने कधीच कोणाचा संपलेला नाही, त्याच्यात वाढच होत गेलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या भाग्यामध्ये आहे ते आपण केलं पाहिजे. या से सब कुछ जो है छोड़ के जाना है, कोई साथ लेके नहीं जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब, आपण आलात, या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तसेच याच व्यासपीठावर गावातील जेवढे इंजिनियर असतील, डॉक्टर झालेले विद्यार्थी असतील, त्यांचा सर्वांचा सन्मान आज होईल. त्याचबरोबर गावामधून ज्या ॲथलेटिक्सने भाग घेतला होता, मॅरेथॉन पूर्ण केल्या, जवळजवळ मागील वर्षी 3 मॅरेथॉनमध्ये त्यांनी नंबर पटकावला, अशा आशिषजी भोईर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होईलच. त्याचबरोबर आदरणीय आमचे वैभव भोईर जे बॉडी बिल्डर आहेत आणि त्यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे, मोठं केलं आहे, त्यांचा सुद्धा सत्कार याच व्यासपीठावर आम्ही करू. आणि असंच ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं नाव जे उज्ज्वल करतील त्यांचा सत्कार या व्यासपीठावर साहेब आम्ही करत असतो आणि करत राहू. आदरणीय
प्रकाशजी पाटील साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय आमचे आमदार साहेब, हॅट्रिक आमदार साहेब शांतारामजी मोरे साहेब, तसेच आदरणीय समाज कल्याणाचे सर्व अध्यक्ष आदरणीय सोन्या पाटील साहेब, अजयजी मोरे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालं. युवासेना तालुका प्रमुख, आपलं सहर्ष स्वागत. सामना सुरू करायचं, फील्ड चालू करा. एक फोटो सेशन होतोय. संपूर्ण मुलांना आनंद देणारा हा क्षण. आनंद देणारा, लहान मुलांना आनंद देणारा हा सोहळा अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वर्गीय महादेव दळवी भाऊसाहेब स्मृती चषकामध्ये आपण अनुभवतात. आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हे सर्व कार्यक्रम आपल्या या व्यासपीठावर, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अनेक मान्यवरांचं आगमन होणार आहे. आपल्या गावातील डॉक्टर, इंजिनियर, गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्वांचं स्वागत या अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या व्यासपीठावर केलं जाईल. धन्यवाद साहेब, आपण खूप वेळात वेळ काढून आलात. संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थी आमच्या मान्यवरांना धन्यवाद देताना आणि आनंद व्हा, या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय. या सर्वातून सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद. सायंकाळी 5 वाजता आपल्या या कार्यक्रमाचा समारोप होईल, तर त्यावेळेस आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण उपस्थित राहा. तसेच आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांना विनंती आहे, सायंकाळी ठीक 5 वाजता आपण या व्यासपीठावर उपस्थित राहा. तसेच आदरणीय सोनाजी पाटील साहेब, समाज कल्याणाचे अध्यक्ष, आपणास सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा उपस्थित राहा. धन्यवाद. सामना सुरू होते. संदेश पाटील यांना विनंती करेल, आपण आता पुढील गोड आवाज आपण या सामन्याला द्यायचा आहे. धन्यवाद. मॅच फार मोठा आहे आणि असे म्हटलं जाते की आजचा कार्यक्रम देखील मोठा आहे. पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेला. गणेश भोईरचं षटक सुरू आहे. सध्या 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. लॉंग अपला क्षेत्रक्षक डीप मध्ये पोझिशन आहे. फिल्डिंग चांगली आहे. कॅप्टन देवेंचा थ्रो पोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आज लवकरच फलंदाज राजेन डी आउट झाला होता. फक्त 5 धावा बनवल्या. त्यानंतर योगेश पाटील आणि विनायक पाटीलची भागीदारी मात्र डोकेदुखी आहे सध्या तरी. धावा कमी आहेत. प्रशांत म्हात्रे यांना एक विकेट देखील मिळाला. तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त क्रिकेटर, त्याचा पहिला षटक पॉवर प्लेचा राहिला. त्यानंतर आता आपण पाहतो की गणेश भोईर चांगली गोलंदाजी करताना लेंथ लाईन मध्ये मोठा फटका ऑन साईडला खेळलाय. निशांत होता त्याच्या डोक्याच्या वरतून जाणारा हा षटकार पाहतोय आपण. एक चौकार देखील आला, एक षटकार देखील आला आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका. आही चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय षटकार. किरकार 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि जसं आपण उल्लेख केलं, योगेश पाटील थोडीशी शांतता ठेवली आहे पहिल्या 4 चेंडूवर. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार. आता मी म्हणेल की चांगली धावसंख्या उभारली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच मित्रांनो, शस्त्रीगृह परिचय आपण पाहतोय. सुभाष भोईर, नक्कीच यांचा उल्लेख आपण नेहमी इथे करणार आहोत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय आपण पाहतोय उल्हासनगर 3. मित्रांनो, मागील 3 वर्षापासून नाना गोंदली हे आपल्याला षटकारच्या हॅट्रिकसाठी, विकेटच्या हॅट्रिकसाठी टी शर्ट देत आहेत. वय 57 आहे. मात्र आताशीच प्रकाश पाटील साहेब म्हणून गेले की आपल्याकडे किती आहे त्याला महत्व नाही, आपण किती दान करू याला फार मोठा महत्व आहे. कारण की
खाली हात आलेला आहोत तर खाली हातच जायचं आहे आपल्याला. म्हणून हा समाजकारण जो आहे नेहमीच नाना गुंदे यांनी केलेलं आहे मित्रांनो. आणि जर खेळाडू आज जे येणार आहे सर्वजण, जर आपण नाना गुंदे यांचं टी शर्ट पटकवलं असेल तर तुम्ही या, त्यांची स्पर्धा आहे, त्यांच्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही टी शर्ट घालून खेळणार तर आज आनंद नाना गुंदे यांना देखील मिळेल, अभिमान वाटेल नाना यांना देखील का मी केलेल्या माझ्या कार्याचा श्रेय जो आहे माझ्या स्पर्धेमध्ये मला मिळेल. तर आज कॅप्टन विजय पाटील खऱ्या अर्थाने नाना गुंदे यांचं टी शर्ट घालूनच आलेले आहेत. नाना गुंदे यांनी लगेच त्यांचा उल्लेख केला की कॅप्टन असावं तर असा. तर टोटली धावसंख्या इथे विकेट मिळाल्या. दिनेश भोईर ॲडव्होकेट आज सन्माननीय व्यासपीठावर ज्या प्रकारचं भाषण झालं, प्रकाशजी पाटील साहेबांनी उल्लेख केला की राजकीय क्षेत्रामध्ये देखील समाजसेवा करणं आणि प्रत्येकी विविध कार्यक्रम ठेवणं या अमरस्पोर्ट कासने आणि या कासने गावामध्ये होत असतात. आज असंही मोठे सन्मान होणार आहेत. सिव्हिल इंजिनियर आहेत, त्याचबरोबर बॉडी बिल्डरमध्ये आपण पाहतो की सर्व जे आमच्या गावाचं नाव ज्यांनी उंच केलं त्या सर्वांचा सन्मान संध्याकाळी होईल. अशा गोष्टीकडे देखील लक्ष दिलेलं आहे. म्हणूनच तर कासने टीमचं नाव आवर्जून आपण घेत असतो प्रत्येकी स्पर्धेमध्ये. सचिन इतारकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिनेश भोईरला पहिला चेंडू पहिला विकेट मिळालाय. राईट हॅम ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक अगदी निशांत चेंडू मागे वेगाने चेंडू पर्यंत आलेला आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय मैदानामध्ये. नंबर 1 टीम सध्या आपण पाहतोय आमने सामने बंद्रा मारुती काल्हेर आणि नंबर 1 टीम असलेला चिरोबा कोण सध्या क्षेत्ररक्षण करत आहे मैदानाच्या आतमध्ये. नाईटचं क्रिकेट असो नाही तर डेचं क्रिकेट असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये या संघाने अव्वल दर्जाचं काम केलंय. खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये, त्याच्यावर देखील डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. थोडीशी शांतता पाहायला मिळते सचिन इतारकरच्या माध्यमातून. आज संपूर्ण गाव इथे उपस्थित कासने गाव आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेला हा छोटासा गाव आहे आणि चारे बाजून आपण पाहतो हिरवीगार झाडं आहेत आणि नक्कीच वातावरणचं देखील आज क्लायमेट देखील थोडंसं रंग बदलत आहे. आता क्रिकेट आहे, कधीही रंग बदलू शकतो, कारण की पहिले 2 चेंडू चांगले आणि तिसरा चेंडू डॉट आणि त्यानंतरचा हा षटकार पाहायला मिळते. पलटवार बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाचा पाहतोय आपण. षटकाराने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 34 धावा, 34 रन्स. समोरचा संघ देखील चांगला आहे, बॅटिंग करणारा संघ देखील चांगला आहे, मॅच फार चांगला आहे. पुढचा चेंडू दिनेश, शॉर्ट बॉल, फायदा घेता आला नाहीये. कार्पेटच्या सायने मिड विकेट क्षेत्रामध्ये हलकासा मिसफील्ड प्रशांत मात्रेच्या माध्यमातून मात्र एकच धाव घेता आली आहे. मी कौतुक करेल गोलंदाजाचं दिनेश भोईरचं, त्याने जागेवर थांबून थ्रोची वाट बघितली नाही तर पुढे गेला आणि थ्रो कलेक्ट केला. त्याला माहिती आहे जर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला तर विकेट किपर प्रशांत मात्रे आहे, तो अगदी कलेक्ट करेल आणि रनआउट देखील करेल. हा चांगली ही चतुराई पाहायला मिळाली. शेर सवा शेर अशी ही लढत मैदानामध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, ते चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय षटकार. षटकार आले ते गणेश भोईरचे अगेन्स्ट आणि आता दिनेश भोईरच्या अगेन्स्ट एक षटकार आलेला आहे आणि योगेश पाटील ठरलाय षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज. आता नाना गुंदे यांचा टी शर्ट त्यांना देखील मिळेल. कम्मालीची फलंदाजी पाहतोय आपण. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. सध्या तरी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये आज नाना गुंदे यांची ड्रेसिंग करून खेळत आहे टीम बंद्रा मारुती काल्हेर टीम. क्या बात आहे. नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये जी कामगिरी राहिलेली आहे, जे हॅट्रिक 6 लागून जे प्राइज पटकवली आहे म्हणजे टी शर्ट पटकवलेले आहेत ते टी शर्ट घालूनच ते खेळत आहेत. धावा 41 धावा धावफलकावर 41. यानंतर शिळूमाता वर्ल्ड टीम, आपण कुठेही जाऊ नका, या मॅचचा विजेता संघाबरोबर आपला मॅच असेल. वेलकम अमर. सकाळपासून अफाट मेहनत घेताना या व्यासपीठावर आपण पाहतोय.
मला वाटतं की मानकुली टीमचं देखील शुभागमन झालेलं आहे. प्रेमनाथ माळी यांची उपस्थिती झालेली आहे. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 42 धावा धावफलकावर. देवेन मुकादम टीमचे कॅप्टन, सक्सेसफुल कॅप्टन, 4 स्पर्धा जिंकली आहे, 1 स्पर्धेमध्ये हरलेत. 5वी ट्रॉफी लोडिंग आहे. मात्र सध्या खेळ चांगला होणं फार महत्वाचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावर आपण पाहतो की आलेला हा डॉट चेंडू आहे. नक्कीच 2 स्पर्धा ते हरलेले आहेत आणि 4 जिंकलेले आहेत. टॉपचा टीम आहे. मग शेर आणि सवा शेर घरच्या मैदानावर ते पराभूत झाले आणि वलची स्पर्धा. हा चेंडू वाईट आहे. एक्स्ट्रा धाव आलेला आहे. एक एक धाव किती महत्वाची आहे तेच प्रशांत सांगत असताना आपल्या गोलंदाजाला धावसंख्या 43 धावा. आज परेश महाजन नाही आहेत, रातोकी कातील राजन पाटील नाही आहेत टीममध्ये. मात्र टीम पूर्णपणे पॅक आहे. आज दिनेश भोईरला देखील खेळण्याची संधी मिळाली. आज सोमवार आहे. आज त्यांना संविधानाचा हक्क बजावत आहेत कारण की आज सुट्टीचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन आहे. संपूर्ण देशभरामध्ये एकच चर्चा आहे प्रजासत्ताक दिनाची आणि आज संपूर्ण नागरिकांना सुट्टी आहे. तर आज ॲडव्होकेट आपण पाहतो दिनेश भोई टीममध्ये इन आहे. त्यांचे बंधू देखील आहेत. प्रशांत म्हात्रे निशान आहे. एकता मेजर प्रशांत म्हात्रे देखील आहे टीममध्ये. दिनेश मुकादम देखील आहे. मात्र परेश महाजन नाही आहेत. आता हा यॉर्कर चेंडू आपण पाहतो. ड्राईव्ह केल्या चेंडूला पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने गलीमध्ये महेशभाई नाईक चेंडूला फील्ड करतायत. मात्र हलकासा मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आज सुजित पाटील तात्या शेठ टीम मध्ये नाही आहेत. धावसंख्या 45 धावा धावफलकावर. देवेन मुकादम 3 चेंडू बाकी आहेत षटकातील. पंच लारा सर असल्यानंतर असं प्रकारचं होतच असतं. पुढचा चेंडू देवेन समोर ड्राईव्ह केल्या चेंडूला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि इथे पाहतोय की सुंदर असा हा झेल पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळालेला आहे. धावसंख्या 28 धावा उभारली योगेश पाटीलनं. षटकारांची हॅट्रिक देखील त्यांची पाहायला मिळाली आणि आता चांगला कमबॅक देवेन मुकादमच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर अशी झेल गणेश याच्या माध्यमातून. जुन्या चेंडूची मागणी केली मैदानाच्या आतमधून. धावा झालेल्या आहेत धावफलकावर. अल्पेश गायकवाड सांगत आहे की 45 धावा लाभलेल्या आहेत. आज मेगा फायनल डे, फायनलचा दिवस. पहिला सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता शेलूमाता वर्ल्ड आणि ओमसाई पिसे मध्ये आणि नक्कीच शेलूमाता वर्ल्ड टीम संघाने तो सामना जिंकला होता. आणि आता आजच्या दिवसात ते दुसरा सामना पाहतोय आणि जर वेळेचा विचार केला आपण तर 11:51 झालेली आहेत. थोडंसं स्पीडअप असणं फार महत्त्वाचं आहे. येणाऱ्या सर्व संघांनी वेळेवर या. मानकुली संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा नाईट स्पर्धा झाली होती गुरुदत्त मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे. टॉट चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर 16 आल्या, त्यानंतर 15 आल्याने ते देवन मुकदम चांगली गोलंदाजी करताना. शेवटचा चेंडू फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये.
व्ही शेप मध्ये चेंडूला खेळलाय, फिल्डिंग चांगली आहे, एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा थ्रो वाईट आलाय, तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि या 3 धावा पूर्ण झाल्यात आणि आता 14 धाव. पहिल्यांदा असा हा चित्र पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये. आता 5वा धाव मिळणार नाहीये. 5व्यामध्ये प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेला. रनआउटचा विकेट इथे मिळालाय. तर टोटल धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे की 49 आणि 50 धावांचं इथे आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. वेलकम मानकुली टीम इथे दाखल झालेली आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय दीपक भोईर, आपण व्यासपीठावर यायचे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण या व्यासपीठावर बसा. आपण हा व्यासपीठ आपल्यासाठीच आहे. आपण व्यासपीठावर बसून मॅचचा आनंद घ्यायचा. काका या आपण. दिनेश भुटकोंडे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. माजी चेअरमॅन आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आता शतरक्षण तोडीत लावून घ्यायचं आपण. तर वेळ आहे तर स्वागत सन्मान देखील करूया आपण. स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. दिनेश सर इथे उपस्थित झालेले आहेत. मी भगवान शेठ भोईर, शरद हलगे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. दिनेश सरांचा आपण सन्मान करायचा आहे. माजी चेअरमॅन आहेत, त्यांचा आपण सन्मान करा या व्यासपीठावर. स्वागत सन्मान स्वीकारताना आपण पाहतो शरदजी हलके, जे अमर स्पोर्ट टीम कासने संघाचे कॅप्टन आहेत आणि अतिशय जबरदस्त ते खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. आपण आलात या कार्यक्रमाला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय अमर स्पोर्ट कासने टीम संघाच्या वतीने. धन्यवाद दादा, आपण आपली उपस्थिती दाखवली या व्यासपीठावर. चला आपण आता क्रिकेटकडे आपण बोलूया. 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि 50 धावांचं आव्हान कोणत्या प्रकारे पूर्ण होईल पाहूया आपण. सन्माननीय दीपक भोईर, आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. आयोजकांचं म्हणणं आहे. नक्कीच दीपक भोईर साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, नक्कीच ते ट्रॉफी ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. उपसरपंच आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळते मित्रांनो. चला आता फलंदाज या मैदानाच्या मध्ये चिरोबा कोण संघाची सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आपण. कॅप्टन देवेन मुकदम आपली सलामीची जोडी पाठवून द्या आपण मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात करा आपण. वेळ फार कमी राहिलाय. फायनलचा दिवस 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. अगदी 12 वाजलेले आहेत. आपल्याकडे बरोबर 5 तास आहेत. 5 तासामध्ये आपल्याला हा कार्यक्रम उरकायचा आहे, लक्षात घ्या. सन्माननीय प्रेमनाथ माली दादा उपस्थित झालेले आहेत आणि रेग्युलरची जी टीम आहे अमर स्पोर्ट कासने, ते भिवंडीमध्ये स्पॉन्सरशिप त्यांची नेहमी असतो. म्हणून आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रेमनाथ दादा मानकुली गावचे प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एकता मिजाल, प्रशांत मात्रे आणि महेश भाई नाईक आपण पाहतोय. आज मित्रांनो आनंदाचा दिवस आणि सुरुवातच चांगली झाली होती. एक रंगतदार सामना अल्पेश सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. शेलूमाता वर्ल्ड आणि ओमसाई पिझे मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. मात्र समोर दोन्ही दादा संघ आहेत आणि खेळ चांगला होईल हीच अपेक्षा आहे. पॉवर प्लेचा षटक तयारी करताना राजन डी आपण पाहतो आपल्या गोलंदाजीला तयारी करताना. आज कॅप्टन विजय पाटील यांच्यावर असलेली ही जिम्मेदारी आहे, कारण की ज्या प्रकारे या धावा बनवल्या आहेत
त्या डिफेन्स करण्यासाठी आपल्या 4 गोलंदाजांना प्रॉपर वेळेनुसार वापर करणं फार महत्त्वाचं आहे. तर पाहूया पॉवर प्लेचं षटक कोणत्या प्रकारची सुरुवात होत आहे. गोलंदाजी सुरू करा राजन दादा. वेळ फार कमी आहे. दिवस मोठा आहे आजचा. प्रजासत्ताक दिन आहे. प्रत्येक पाहुण्यांचं शुभागमन येथे काही क्षणातच होत आहे. सुरुवातीलाच आमदार साहेब शांताराम मोरे साहेबांची उपस्थिती झाली होती. पहिला चेंडू अगदी गॅप मधून इनटू द गॅप. टिपिकल पॉवर प्लेचा हा फटका बादू आणि चेंडू जातो सीमारेखा पार चौकार. प्रशांत म्हात्रे नो डाऊट फार मोठा खेळाडू आहे आणि सुरुवात अगदी चांगली करून देताना नक्कीच सध्या तरी पत्रकार आमच्या मंजू गुप्ता आपण पाहतो इथे उपस्थित झालेले आहेत. राजन डी पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साईडला. आता चेंडू हवेमध्ये आणि त्याच्यावर कमबॅक करताना गोलंदाज राजन डी. बॅटर आउट. कडक सुरुवात पाहतोय बंद्रा मारुती काले टीम संघाची देखील. चौकार आला आणि त्यानंतरचा हा कम्मालीचा कमबॅक पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. क्रमांक 3 वर दबाव थोडंसं कोणगाव संघावर देखील कारण की नेहमी चांगली सुरुवात करून देतात प्रशांत म्हात्रे. मात्र सुरुवातीला चौकार आला होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आऊट झालेले आहेत. नक्कीच स्पर्धेविषयी थोडीशी माहिती देताना या स्पर्धेचे आयोजक भगवान शेठ भोईर आहेत, सचिन गोंदले आहेत, अमोलदादा आहेत माहिती देताना. चला आता आपण माहिती दिलेली आहे पत्रकारांना. तर आता मॅच कडे बोलूया आपण. कॅप्टन देवेन मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका ऑन साईडला. आता ही सुरुवात छा गए गुरु. येतोय षटकार. षटकाराने आपलं खातं खोलताना देवेन मुकदमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
गोडसे टीमचं देखील शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. धावसंख्या झाली आहे धावफलकावर. अल्पेश सांगत आहे की ती 10 धावा. हीच काहीतरी सुरुवात पहिल्या पॉवर प्ले मध्ये झाली होती, पहिल्या डावामध्ये. मात्र अजूनही एखाद चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल का नाही, पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा त्या पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 11 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा कडक स्ट्रोक पाहायला मिळते. के कडक स्ट्रोक. देवेन मुकादम आज अलग मोड मध्ये फलंदाजी करताना. संख्या झाली आहे धावफलकावर 15 धावा. पहा, माहिती मिळते स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे की पहिले जे मॅचेस आहेत ते 4 षटकांचे असतील. सेकंड राऊंड जे असतील ते 3 षटकांचे असतील. कारण की 9 मॅचेस आहेत, फायनल पकडून 9 मॅचेस होणार आहेत. आणि आज पाहुण्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने निमंत्रित पाहुणे आहेत. आणि बरोबर आता टाइम जो झालेला आहे 12:03 झालेले आहेत, तर वेळ फार कमी आहे. नक्कीच 9 मॅचेस आहेत, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक संघाने वेळेवर या. गुरसे टीमचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. यानंतर आपण पाहणार आहोत विजेता संघ आणि शेलोमाता वल यानंतरचा सामना असणार आहे. चांगला निर्णय घेतलाय भगवान शेठ भोईर आणि त्यांची संपूर्ण अमर स्पोर्ट कासने टीम संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज कॅप्टन आपल्या अलगच मूड मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. असंही मोठा नाव आहे आणि सक्सेसफुल कॅप्टन आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. हरीश जोशी षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. कासने विलेजेन कडून गोलंदाजी करताना पहिला चेंडू फेस करताना आपण पाहतोय फलंदाज भाई नाईक स्ट्रायकिंग वर पाहायला मिळत आहेत. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिकच्या बाहेर निघून गेलाय. पंच लारा सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येत आहे. 16 का डोला. धावसंख्या 16. एक चांगली सुरुवात झालेली आहे चिरोबा कोण संघाच्या माध्यमातून. अरेश कमबॅक करेल का. फुलटा चेंडू होता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा वाईट आणि विकेट किपरच्या माध्यमातून झालेली ही चुकी. वाईट +1 2 धावा नक्की जिथे मिळत आहेत. 22चा इशारा देखील आला पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 18 धावा धावफलकावर. हरीश पुढचा चेंडू टाकताना कमबॅक होईल का. एखादा विकेट पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो काले टीम संघाला मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळतो आणि डॉट चेंडू देखील काले टीम संघासाठी फार इम्पॉर्टंट आहेत या षटकामध्ये. हरीशला गोलंदाजी का दिली तर कमबॅक साठी. सुरुवात जरी वाईटने केली मात्र डॉट आला या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केलाय. समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हलकासा मिसफील्ड. पायांच्या दोन्ही मधून हा चेंडू फरार झालाय. 1-4. थोडस कमी संगीत वाजवा कारण की पटापट मॅचेस होतील याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. देवेन मुकादम आज भरपूर दिवसानंतर बॅट सध्या तलवारीप्रमाणे मैदानामध्ये फिरत आहे. षटकार आला, 2 चौकार देखील आले. 14 धावांवर खेळलाय. अगदी 4 चेंडूचा खेळ केलेला आहे आणि आज गोलंदाजी देखील चांगली केली आहे. त्यांना विकेट देखील मिळाला होता. 8 धावा खर्च केल्या होत्या मात्र त्याहून जास्त धावा बनवल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा पुढे निघून स्टेप आउट झालेले आहेत. ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा चुकी झालेली आहे आणि नक्की मैदानामध्ये काल्ले टीम संघाचं काय चाललंय त्याच्यावर ओव्हर थ्रो 3 धावा पळून पूर्ण केलेले आहेत. हा खेळ आहे चिरबा कोण संघाचा पाहतोय आपण. सिल्वर जुबली 25 धावा धावफलकावर. संतोष मडवी आहे तिथे त्यांच्याकडून वारंवार चुका होत्या या. धावसंख्या 25 धावा धावफलकावर 50 धावांचा लक्ष आहे समोर आणि प्रतिउत्तर चांगला दिलेला आहे सध्या तरी. प्रशांत मात्रे जरी आऊट झाले पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे टीमचे कॅप्टन आणि महेश भाई यांच्यावरती आलेली आहे. शॉर्ट बॉल स्विच हिट मनपसंत फटका महेश भाई नाईक यांचा आणि त्याच्यावर आलेला हा चौकार पाहतोय आपण. सन्माननीय महेशजी भोई साहेबांचं इथे उपस्थित झालेले आहे. तसेच काथोडजी हलके साहेब उपस्थित झालेले आहे. ज्येष्ठ नागरिक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो पाहुण्यांची उपस्थिती फार महत्वाची आणि पाहुणे जे आहे सुरुवातीला जिथे येतात आहे. रघुनाथजी हलके देखील उपस्थित झालेले आहेत. या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हरेश शॉर्ट बॉल ऑन साइडला चेंडू मिड विकेटच्या वरतून चाललाय सीमा रेखा पार येतोय षटकार. तर म्हणेल की संपूर्ण कासने गावातील ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक जे आहेत आपल्या गावामध्ये म्हणून आपलं गाव सुरक्षित आहे ज्यांनी गावाची प्रथा सुरू ठेवली अशा ज्येष्ठ नागरिकांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करणार आहोत. तर सर्व इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमर स्पोर्ट कासने टीम संघाच्या वतीने. अल्फेश असं वाटतं की आयोजकांचे 10 ते 15 मिनिटं वाचतील या मॅच मागे ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता दुही तलवार सुरू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. महेश भाई नाईक देखील अटॅक करताना धावसंख्या 35 धावा धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही 15 धावांची आवश्यकता अल्पेश गायकवाड सांगत आहेत. हरेश पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर यांच्याकडून झाली आहे चुकी मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन निघला. जवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 22चा इशारा आहे. यस एक्स्ट्रा धावे. मी आमच्या वहिनी उपस्थित आहेत सुजाता शेळके मॅडम उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मंजू गुप्ता मॅडम यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमच्या भिवंडीचे पत्रकार आहेत आणि नक्कीच प्रत्येकी कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि उपस्थित देखील असतात. त्यांचे इथे मानस सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. मी आमच्या सुजाताताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. नक्कीच स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. मंजू गुप्ता मॅडम यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहेत. भिवंडीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असतो आणि प्रत्येक कार्यक्रमाचा अपडेट आपल्या व्हॉट्सअपद्वारे यूट्यूब चॅनलवर देखील त्यांचा असतो नेहमी. धन्यवाद मॅडम आप आए. तर आपण आता षटक क्रमांक 3 सुरू झाला. मिथुन थरे गोलंदाज आपली तयारी करताना. इथून 14 धावांची आवश्यकता आहे महेश दादा आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रति षटकामागे 7 धावा बनवायचे आहेत. मात्र ज्या प्रकारे तुमचं मूड वाटतं की येणाऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल. पहिला चेंडू अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावर आता गलीमध्ये स्ट्रोक बनवला आणि आता दुसरं धाव झालेला आहे आणि आता ओव्हर थ्रो त्याच्यावर 3रा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. याच धावा कुठेतरी डोकेदुखी ठरल्या सध्या तरी काल्ले टीम संघासाठी. टार्गेट चांगला होता मात्र संरक्षण करता आलं नाहीये. आता बोल्ट इक्वेशन 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. आज असंही अल्पेश सर्व दादा संघ आहेत आजच्या गटामध्ये. हम भी किसी से कम नाही आहे असा क्रिकेट पाहायला मिळेल आज. एक्स्ट्रा डीप मध्ये पुन्हा एकदा
आज असं वाटतं की चिरोबाकोन संघाचं देखील लक्ष आहे की एकच खेळाडूला टार्गेट करू आपण. पुन्हा एकदा संतोष मडवी यांच्याकडे चेंडू गेला होता, मात्र रनआउटचा विकेट इथे नक्कीच मिळाला काल्या टीम संघाला. बॅटर आउट. तर आपण काही क्षणाचा स्वागत सन्मान करू आपण. आणि टॉससाठी शिलूमाता वर्ल्ड टीम आपण आपली तयारी दाखवायची आणि आपण यायचं टॉस करण्यासाठी. या मॅचतील विजेती संघाबरोबर आपला खेळायचा आहे. आणि आज टॉस बॉक्समध्ये जास्त प्रश्न देखील केले जाणार नाही आहेत अल्पेश, ते देखील वेळ वाचेल. गोलंदाज मिथून तऱ्हेचे प्रयत्न सुरू झालेत. विकेट अजून जर आले तर दबाव बनू शकतो. पुढे निघून पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला, व्ही शेप मध्ये खेळलाय. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र दिनेश भोईर पाहतोय आपण की स्ट्रायकिंग वर आता पाहायला मिळतील. विचार सुरू आहे सध्या मैदानामध्ये राजन डीचं देखील की शेवटच्या षटकामध्ये किती धावा थांबवल्या जातील, तिथे आपण प्रयत्न करू शकतो. 6 ते 7 तर मॅच शेवटच्या षटकामध्ये रंगतदार होईल. मात्र दिनेश भोईर आहे, नो डाऊट सुरुवात नेहमी मोठ्या फटक्यानेच करत असतो. पाहूया सेन्सिबल क्रिकेट की मोठा फटका. अगदी पंच केले, कडक पंच पाहतोय आपण. आणि पुन्हा एकदा संतोष मडवी यांच्याकडे चेंडू गेलाय. आज असं वाटतं की गावातून जेव्हा निघाले होते ते प्रथमतः निघाले होते आणि आज त्यांचं चेंडू पिछा सोडत नाहीये. 8 मध्ये 8 असं इक्वेशन आलं आहे. फुटीबॉलचं क्रिकेट म्हटलं की सर्व हौशी असतात. मग एक नाही तर डायरेक्टली 25-30 खेळाडू देखील एकत्र तयार होतात कधी कधी. काल तर कासने टीम संघाचे जर बघितले आपण 32 खेळाडूने जर्सी घातली होती. 32चे 32 खेळाडू इथे उपस्थित झाले होते. त्याच्यावर इथे धाव येस तिसऱ्या पंचांना विचारला गेलाय. पाहूया विशाल भोईर आमचे तिसरे पंच आहेत, चेक करतायत नक्की एक्झिट काय झालं मैदानामध्ये. वेलकम अनिल मामा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनिल केने आमचे मामाश्री. चेक केला जाईल आणि माहिती पोचवली जाईल रनआउट आहेत की नाही हेच फक्त बघितलं जात आहे. बॅटर इज सेफ, नॉट आउट. 22च्या स्वरूपात धाव आलेली आहे. तर अल्पेश सांगत आहे की आता हा षटक जो आहे समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे, कारण की एका चेंडूचा खेळ बाकी आहे. डॉट आला तर मजा येईल. हा चेंडू डॉट आला ना तर शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन थोडं अवघड देखील जाईल. मात्र त्याच्यावर आलेला हा स्ट्रोक पाहतोय. पुन्हा एकदा संतोष यांच्याकडे चेंडू आपण पाहतोय. आता फिल्डिंग चांगली केली आहे. मागचे 3 चेंडू चांगले अडवलेले आहेत, मात्र सुरुवातीला जर अडवले असते तर आज थोडासा दबाव असता चिरोबाकोन संघावर. फिल्डिंगच क्रिकेटमध्ये कारण बनतो मित्रांनो. आपण जेव्हा फिल्डिंग जितकी चांगली करता येईल तितकी चांगली करू शकता आणि गोलंदाजाला त्याचा बेनिफिट देऊ शकता आपण. नक्कीच आता 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. चर्चा करतायत आणि लारा सर देखील सांगतात की पाणी येऊ द्या. निशान मात्रे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येताना आपण पाहतोय. नक्कीच वाईटच्या धावा देखील आहेत अल्पेश. याच्यामध्ये एक्स्ट्रा धावा भरपूर आलेले आहेत, कारण की पहिल्या षटकामध्ये 7 चेंडू टाकले होते, दुसऱ्या षटकामध्ये 8 चेंडू टाकले होते. मात्र मिथून तऱ्हेने फक्त 6 चेंडू टाकले, धावा कमी खर्च केल्या. एक 22च्या स्वरूपात आणि टोटल 7 धावा म्हणजे 8 धावा त्यांनी खर्च केल्या. गोलंदाजी चांगली राहिली होती. मात्र पॉवर प्लेची सुरुवात जी झाली होती 15 धावाने. आज पाहूया, क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. आज क्षेत्ररक्षण करताना नशीब नाही मिळाले, मात्र गोलंदाजी पुन्हा संतोषचा विचार केला संतोष मडवी यांचा. आज जर नशीब असतील तर ही मॅच जिंकून देतील. पाहूया, फिल्डिंग मध्ये चुका झाल्या मात्र गोलंदाजी मध्ये चुका करायची नाहीयेत. पहिला चेंडू कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली आहे, एक धाव पूर्ण केली आहे. थ्रो थोडासा लेजी थ्रो पाहायला मिळाला, त्याच्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता पाड जड झालेलं आहे चिरोबाकोन संघाचं, कारण की 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्लस पॉइंट असा आहे की चेंडू एक्स्ट्रा आहे.
पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, त्याच्यावर आता राजन याच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. तिथे देखील एक धाव पूर्ण केली गेली आहे. आज देवेन मुकदमला देखील ठाऊक नव्हतं की शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल आणि आता शेवटच्या षटकापर्यंत आलीच आहे. तर मग स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा देवेन मुकदम 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आणि मागच्या चेंडूवर प्रयत्न झाला होता दिनेश भोईरचा की मॅच फिनिश करू, मात्र स्ट्रोक मध्ये दम नव्हता म्हणून धावा कमी मिळाल्या. संतोष मडवी अजून 4 चेंडू टाकायचे, 3 धावा डिफेन्स करायचे. खराब चेंडू आहे, त्याच्यावर हा एक धाव पाहतोय, आउटफील्ड थोडीशी खराब, त्याचा कारण बनलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. हा पॉइंटला जाणारा चेंडू होता आणि अगदी वाईड अप लॉंग अपला चेंडू गेले आणि आता फलंदाज सांगते की 3 धावा पूर्ण आहेत. घेतलं तिसरे पंच. चला ठीक आहे, चेक करा 3 धावा झाल्यात की नाही पूर्ण पाहूया आपण. नक्कीच विशाल भोईर सर चेक करतायत. शेवटचा जो धाव घेतलेला आहे, तिसरा धाव पूर्ण आहे की नाही ते फक्त चेक केला जात आहे. जर धाव पूर्ण झाली तर मॅच फिनिश होईल. ओहो, अजून वाट पाहावी लागेल चेरुबाकोन संघाला. बॅटर आउट आहे, म्हणजे अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. तीन चेंडू मध्ये 1 धावची आवश्यकता आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झालेला आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे. नेहमी क्रिकेट रंग बदलत असतो मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये असं वाटतच होता की शेलूमाता वर्ल्ड टीम संघ पहिल्या 3 ते 4 चेंडूंवर मॅच फिनिश करेल असे फलंदाज देखील होते मैदानामध्ये. आता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेले. नशिबाचा साथ होता, नशिबाची धाव बनवली स्वप्नीलनं आणि स्वप्न पूर्ण केले शेलूमाता वर्ल्ड टीम संघाचा, ज्याने पहिला सामना जिंकला. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू डॉट टाकावे लागतील, मात्र त्याच्यावर फिल्डिंग चांगली आहे आणि आता फलंदाज आउट. ओ माय गॉड, ये क्या हो रहा है. जो भी हो रहा है अच्छा हो रहा है 15 मारुती काले टीम के लिए. कम्मालीची फिल्डिंग. शनी नाद होते तिथे. सोमवार आहे मात्र शनी धावून आलाय काले टीम संघासाठी. जसं विकेट पडतायत ना अल्पेश, मॅच गरम होत आहे. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. अंब्रेला फील्ड सजवली गेली आहे. आता निशांत म्हात्रे मजबूत काटे के बल्लेबाज. 1 धाव बनवण्याकरिता संघर्ष चेरुबाकोन संघाचा आपण पाहतोय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंडित भोईर साहेबांनी देखील शुभेच्छा दिल्या चेरुबाकोन संघाला. आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर येणारे 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. आज जे काही होत आहे अमरस्पोर्ट कासने टीम संघाच्या स्पर्धेमध्ये होत आहे. पहिला मॅच रंगतदार, दुसरा मॅच देखील रंगतदार पाहायला मिळत आहे. दिनेश भोईर तेच सांगत आहे फक्त बॅटवर घ्यायचं आहे आणि गोलंदाजाला कॅप्टन सांगत आहे की फक्त डॉट करायचे. अनु सुतार वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज गावामध्ये मोठे मोठे प्रोग्राम सुरू आहेत सध्या कासने गावामध्ये. आता अगदी फिल्डरने केली आहे चुकी आणि धाव केली आहे पूर्ण आणि हा मॅच जिंकलाय चेरुबाकोन संघाने. त्या संघाचं करूया अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम 15 मारुती काले टीम. कम ऑन डीजे.